डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दावडी गावात राहणाऱ्या तरुणानं बारबाला असणाऱ्या प्रेयसीचा खून केल्याचं उघड झालंय। हत्या करून तरुणानं तिचा मृतदेह 160 किलोमीटर दूर भीमाशंकर जवळच्या खांडस गावात जाळून टाकलेला आहे। पोलिसांना खबरानं दिलेल्या माहितीनुसार कारवाई करून हा रहस्यमय गुन्ह्याचा छडा लागला। या प्रकरणी प्रमुख आरोपी जयेश पाटीलला अटक करण्यात आली आहे। जयेश आणि मृत मुलीचे प्रेमसंबंध होते। जयेशला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण मुलीचे अन्य पुरुषाशी संबंध असल्याचे लक्षात आल्यावर जयेश आणि त्या मुलीचे जोरदार भांडण झालं आणि त्यातूनच जयेशनं धारदार शस्त्रानं वार करून तिला ठार केलं। जयेश पाटील नावाच्या एका तरुणाबरोबर तिचे प्रेम संबंध होते आणि बहुतेक त्यांनी तिचं काहीतरी बरं वाईट केलेलं असावं असं सांगितल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्या जयेश पाटीलचं आम्ही तपास केला आणि जयेश पाटीलला जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तिचे आणि माझे प्रेम संबंध होते। मी तिचा सगळा खर्च पाणी सगळं बघत होतो, परंतु असं असतानाही ती इतरांच्या बरोबर जायची म्हणून मला रागाने एक दिवस मी तिला मारून टाकलेलं आहे, चाकूनी भोसकून। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।